जोश, एक्साइटमेंट परत एक तास चालेल ना? मला इन्कम येणार असेल तर एक नाही 2 तास बसू म्हणा. चालेल मित्रांनो, जास्त वेळ नाही घेणार. मग अशी मी आलो पण परिचय नाही ना सांगितला तुम्हाला. तुम्ही विचारला नाही कोणी. बोंबलं देतो बोंबल आणि जा. असं शॉर्ट मध्ये सांगेल आणि ते एका वाक्याचा अर्थ सांगायचा होता ना. आहे का नाही तुमच्या लक्षात? आहे ना? तिथं पण सांगतो तुम्हाला. तो पॉईंट माझ्या काल लक्षात आला. लेडीज लोक मालिका बघता ना, मालिका बघ अशी नेमकी मावळला आणि इथं आणि झोपली. उत्सुकता आणते तिकडं संपली. मग मग अशी मी तसं केलं थोडस ते परत आल्यावर. तर काय वाक्य होतं तुमच्या लक्षात आहे का ते? अरे वा मॅडम साठी जोरदार टाळ्या. निर्णय घेताना परिणामाचा विचार करण्यापेक्षा स्वतःवर विश्वास ठेवा की यस मी पण हे 2,10,000 घेऊ शकतो, मी माय लाईफस्टाईल करू शकतो. यस ऑर नो? आणि ते पेंडिंग का ठेवलं होतं ऐकायचंय? ऐकायचंय? माझं शिक्षण 10वी नापाशी. आता खरं खरं सांगा, मग अशी तासभर ऐकलं वाटलं होतं का? म्हणून मी तुम्हाला सांगितलं परिणाम काय होणार आहे त्याच्यावरती विचार नका करू. स्वतःवर विश्वास ठेवा की मी करू शकतो. 10वी नापास करू शकतो तर तुम्ही नाही करू शकत का? येस ऑर नो? 10वी नापास कधी करायला लागला होता ते ऐकायला आवडेल? 100 करोडची प्रॉपर्टी होती मित्रांनो. मी देऊगावचा आहे प्रॉपर, नाव अप्पाराक्षे. 100 करोडची प्रॉपर्टी असताना मी मार्केटमध्ये 4-5 प्रकारचे बिझनेस करत असताना मला ही अपॉर्च्युनिटी आली होती. बिझनेस शॉर्ट मध्ये सांगेल की तिरंगी मिसळ नावाचं माझी हॉटेलची कन्सेप्ट आहे. 13 हॉटेल आहेत माझे पुण्यामध्ये. तत्व रेस्टॉरंट बानेरला जावा तुम्ही, 3 स्टार लेवलचं हॉटेल आहे. मी फ्लॅक्स प्रिंटिंगचं काम करतो. टुरिस्टचा खूप मोठा व्यवसाय होता. त्याचबरोबर माझी पिंपरी चिंचवड एरियामध्ये गौंजला स्टेडियम झाले त्याला लागून 22 एकर जमीन आहे मित्रांनो. सध्याच्या घडीला गुंठ्याचा रेट चाललाय 60 लाख रुपये गुंठा. गाववाला होतो, इगो मध्ये होतो, माझ्या घरी करोडोची प्रॉपर्टी आहे, मला या बिझनेसची गरज नाही. येस ऑर नो? मार्केटमध्ये मी कंस्ट्रक्शनची लाईन चालवतो. माझं 6वं कंस्ट्रक्शनची लाईन चालली. फॅमिली बिझनेस आहे माझे सगळे. तुम्ही गुगलला चेक करू शकता. स्काय इलिगन्स रावेर टाका, तुम्हाला आताचं कंस्ट्रक्शन चाललंय त्याचे व्हिडिओ सगळा रेट वगैरे पाहायला मिळेल. 2 BHK फ्लॅटची किंमत आहे 1 करोड प्लस. आणि असे 96 फ्लॅटची साईट मी उभी करतोय. आणि हे सगळं असताना मला इथं आणून बसवलं होतं आणि सांगत होते, काय सांगत होते माहितीये? काय सांगत होते? नाही 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 नाही, मला हे सांगत होते परिणामाचा विचार नका करू, स्वतःवरती विश्वास ठेवा. हॅलो, आता माझा परिणाम झाला असेल का? हे ऐकून झाला असेल का? ऑलरेडी सगळ्या गोष्टी असताना मी आलो होतो. पण जर म्हणतायत तर करून पाहू या विचाराने मी सुरुवात केली. करोडोच्या प्रॉपर्टीचा गाववाल्याचा इगो बाजूला ठेवला, सिस्टमला सरेंडर झालो. तेच 2 लोक ए आणि बी आणण्यासाठी गेलो होतो मार्केटमध्ये. आज सांगायला आनंद वाटतो मित्रांनो, 2 लोक करायला गेलो होतो, 20,000 लोक माझ्या बरोबर काम करतात. पॉवर ऑफ माय लाईफ आलो होतो. आठवड्याला ते 1200 मिळतील म्हणूनच. पण आज सांगायला आनंद वाटतो, कित्येक आठवड्यांचे इन्कम माझ्या अकाउंटला येतं. 2,10,000 रुपये आठवडा मित्रांनो. पाठीमागच्या वर्षाचं जर तुम्हाला TDS सर्टिफिकेट कळत असेल, समजत असेल, मग अशी मी प्लॅन मध्ये बोललो, जे पण इन्कम दिलं जातं ते TDS भरून दिलं जातं, लीगली दिलं जातं. येस ऑर नो? याचा लीगली फॉर्म नंबर 26 माझ्याकडे अवेलेबल आहे. नवीन आलेल्या व्यक्तींना मी 100% अथॉरिटी देतो. जर तुमच्या डोक्यामध्ये त्या इन्कमला घेऊन काही किडाकांडी असेल तर बाहेर आल्याच्या नंतर मला गाडीमध्ये भेटा, मी तुम्हाला शो करू शकतो. पाठीमागच्या 1 वर्षाचं लीगल इन्कम आहे माझं 3 आयडीचं. ऐकायचंय? ABC 3 आयडी कळाले ना तुम्हाला? 3 आयडी मिळून इन्कम आहे मागच्या 1 वर्षाचं 1 करोड प्लस मित्रांनो. एवढं पैसे आले, लाईफ बदल का नाही बदल? लाईफ मध्ये भरपूर बदल झाले. पण एक महत्वाचा बदल जो माझ्या लाईफ मध्ये कधी वाटलं नव्हतं की या इंडस्ट्रीत आल्याच्या नंतर होईल, पण आज सांगायला आनंद वाटतो मित्रांनो. याच सिस्टमची ताकद, याच माय लाईफस्टाईलची ताकद 2017 पासून, कधीपासून? आज
साल काय चाललंय? किती वर्ष झाली? 9 वर्ष झाली. याच सिस्टमची ताकद बाहेर गेल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता 43 लाख रुपयाची BMW वापरतोय. ही माय लाईफस्टाईलची ताकद आहे मित्रांनो. आता बरीच लोक म्हणतील BMW वापरतो म्हणून काय झालं? घेऊन बघा, घेऊन बघा काय होतंय कळलं. त्या गाडीचा महिन्याचा खर्च 6 लाख रुपये. माझ्या खानदानात कुणाकडे नाही, पण या सिस्टमची ताकद या बिझनेस मध्ये आलो, ती गोष्ट माझ्याकडे आली. आनंदाची गोष्ट पुढचं ऐकायचंय. त्या गाडीचं किलोमीटर जाताना चेक करा. 2.5 लाख किलोमीटर पळवलीत मी तिला. किती? मला सांगा, लोकल गाड्या स्थिती आपण एवढी पळवतो 2.5 लाख. ब्रँडेड गाड्या एवढ्या पळवत नाहीत, कारण की परवडतच नाही एवढ्या पळवायला. कारण की का, जर टायर संपला 20,000 किलोमीटरला टायर संपतात तिचे. जर टायर संपले तर 4 टायर टाकायला 6.5 लाख लागतात. हॅलो, अशा खर्चाची गाडी मी 2.5 लाख किलोमीटर पळवली जाताना. बघा मित्रांनो, सांगायचं तात्पर्य काय, BMW माझ्यासाठी लोकल कार आहे, ब्रँड नाहीये. आणि हे कोण बोलतोय? 10वी नापास बोलतोय. हॅलो, मला एकच सांगायचंय, जर 10वी नापास सांगतोय 2 लाख 10 आठवडा वर्षाचं इन्कम 1 करोड रुपये, बाहेर फिरायला BMW आहे, मग मला सांगा, मी त्या दिवशी जर परिणामाचा विचार केला असता तर? हॅलो, ते वाक्य समजायला आलोय ना मी. परिणामाचा विचार केला असता, माझे 10,000 गेले तर काय रस्त्यावर झालं का? बिगारी बसाल का? असं काय आहे का? 10,000चे प्रोडक्ट घेतले, बिगायला लागलो. 10,000चे प्रोडक्ट घेतले, आत्महत्या करायची वेळ आली. असं काय आहे का? परिणामाचा विचार करू नका मित्रांनो. स्वतःवरती विश्वास ठेवा. या 10वी नापासने विश्वास ठेवला, लाईफ मध्ये एवढं मोठं परिवर्तन झाले. हे परिवर्तन तुम्हाला करायला आवडेल? नक्की. या बिझनेस मध्ये येण्याकरता तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देतो आणि इथंच आपलं विश्वास. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.